नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 118मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगद्गुरू तुकोबारायांचा विचार आणि त्यांचं वैश्विक पातळीवरचं साहित्य निर्विवाद ते क्लासिकल आहे, कारण आजही ते अतिशय चपखलपणे लागू पडतं. तर आपण आपल्या पॉडकास्टमध्ये जगद्गुरू तुकोबारायांचं साहित्य आणि वैश्विक पातळीवरची एखादी कविता यांची चर्चा करत असतो. आजचा त्यांचा गाथेतील अभंग क्रमांक 2401 आहे. सध्या आपण त्यांची आघात या सिरीजचे अभंग घेत आहोत. तर हा अभंग असा आहे. पाठेळ करिता न सहावे वारा, सहायले या ढोरा गोनी चाले. आपण हेची कसवटी, हर्षामर्ष पोटी विरोध द्यावे. नवनीत तोवरी कडकडी लोणी, निश्चळ होऊनी राहे मग. तुका म्हणे जरी जग टाकी घाया, त्याच्या पडे पाया जन मग. महाराज एका नव्या खोंडाचं उदाहरण देऊन सांगतात. आजकाल तर शेतामध्ये बैल चोरलेले नाहीत आणि स्वतःचा घरचा खोंड पेटवताना आमच्या मराठवाड्यामध्ये लातूर भागामध्ये त्याला पेटवणे म्हणतात. पेटवणे म्हणजे त्याला तयार कर, त्याला शिकवायचं. गाडी ओढायला, औत ओढायला त्याला शिकवायचं, त्याला पेटवणे म्हणतात. आणि महाराज त्याचं उदाहरण देऊन सांगतात की कसं असतं जीवन, आघात कसे सहन करावे लागतात आणि त्याचा परिणाम कसा होतो. महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात का पाठेळ करिता न सहावे वारा. हा जो पाठेळ करायचा आहे म्हणजे जो पेटवायचा गोरा आहे, जे खोंड आहे, त्याला वारा सुद्धा सहन होत नाही. वारा जरी आला त्याचा तन 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 उड्या मारते. ज्याने पेटवले खोंड त्यांना माहिती. आणि मग असं तन तन उड्या मार थांबत नाही. त्याला अवताला झोपलं की ते असं उलट करून त्या उत पडते. त्याच्यासोबत एक अनुभवी बैल जोडलेला असतो. त्याचं बघून तो शिकेल या आशेनं, किंवा तीच एक पद्धत असते. मग त्या बैलाला ओढून इकडं तिकडं घेऊन जायला बघते. उड्या मारते, खूप उड्या मारते. त्याची ताकद अशी असते, ती मुसमुस राहिलेली असते. त्याच्यामध्ये स्टॅमिना नसतो, पण शक्ती खूप असते. महाराजांना तो वारा सुद्धा सहन करत नाही. मात्र काही काळ जेव्हा तो रुळतो, त्याच्या खांद्याला घट्टा पडतो, त्याच्या सगळं लक्षात येतं आणि त्याचं जीवन तो समजून घेतो की आपलं जीवन काय आहे, हे सगळं तो शिकतो, म्हणजे तो सहन करतो. महाराज सांगतात की सहायलिया ढोरा गोनी चाले. आणि मग एकदा तो सहायले झाला, एकदा तो सुरळीत झाला, एकदा त्याला सगळं शिक्षण आलं की मग गोनी सुद्धा पाठीवर सहज घेऊन जातो. कधी? तो शिकल्यानंतर. नाहीतर अगोदर वारा सुद्धा सहन करत. म्हणून महाराज सांगतात की आपण हेची कसवटी, हर्षामर्ष पोटी विरोध द्यावे. आपणच आपल्याची कसोटी घ्यायची. आपण स्वतःला सांगायचं की आपण कसे आहोत, आपण कसं वागलं पाहिजे. काळ हा थांबणारा नाही. आज वाऱ्यासारखा करणारा खोंड उद्या शहाणा बैल होणार आहे. त्यामुळे आपणच आपली कसोटी घ्यायची आणि काय करायचं, हर्षामर्ष पोटी विरोध द्यावे. हर्षामर्ष, हर्ष म्हणजे आनंद. आनंद, अपमान, एखाद्यानं आपल्याला सुख दिलं, पोटात ठेवा. दुःख दिलं, अपमान केला, तेही पोटात घाला. कुणी आपल्याला चांगलं म्हटलं, आनंद दिला म्हणून त्या आनंदामध्ये उड्या मारण्याची गरज नाही. किंवा कुणी आपल्याला दुःख दिलं म्हणून त्याचा राग किंवा त्याचा द्वेषही करण्याची गरज नाही. हे सगळं पोटात घालायचं. हे सगळं कधी होतं? जेव्हा आपल्याला जीवनाचा खराखुरा अनुभव प्राप्त होतो. नाहीतर लगेच बोललं की आपण लगेच त्याला प्रतिक्रिया द्यायला, तू एकपट तर मी दुप्पट, तू आर तर मी कार. हे कधी असतं? जेव्हा अनुभव नसतो. पण जसा अनुभव येत जातो तसं काय होतं, हर्षामर्ष पोटी घ्यावे, म्हणजे आनंद दुःख पोटात घ्यावं लागतं. नवनीत तोवरी कडकडी लोणी. महाराज या ठिकाणी खोंडासोबत दुसरं एक उदाहरण देतात. नवनीत म्हणजे काय, तर नवनीत म्हणजे लोणी. हे लोणी काय करतं, तर कडकडी लोणी म्हणजे कडकड वाजतं. जेव्हा आपण लोणी कडवायला घेतो तेव्हा ते लोणी असं तडतड 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 आवाज करतं. त्याच्यामध्ये थोडं जरी पाणी असलं, आणि असतंच त्याच्यामध्ये पाणी, मग तो कडकडकड आवाज होतो. थोडा वेळ ते तडतड तडतड करतं, उड्या मारतंय आणि मग निश्चळ होऊनी राहे मग थोड्या वेळाने मात्र एकदम स्थिर होते. जेव्हा तूप बनतं तेव्हा ते तूप तडतड करत नाही, कडकड करत नाही, अथांग सागरासारखं शांत राहत. म्हणून महाराज सांगतात की
तुका म्हणे जरी जग टाकी घाया, त्यांच्या पडे पाया जन मग. महाराज सांगतात की आज जरी तुमच्यावर जगानं घाया टाकल्या, तुमच्यावर आघात केले, तरी तरी काही काळानंतर जे आघात करणारे आहेत तेच काय करतात, त्यांच्या पडे पाया जन मग. आणि मग काही काळानं त्यांच्या पाया सुद्धा पडले जातात. ज्या पद्धतीनं एखाद्या दगडाला आकार देऊन त्याची मूर्ती बनवताना त्याला टाकीचे घाव सहन करावे लागतात, पण एकदा का त्यानं टाकीचे घाव ते पूर्ण सहन केले की काही काळानंतर सगळेजण त्याचं दर्शन करायला लाईनमध्ये येतात. त्याच्या पडे पाया जन मग. आयुष्याचं असंच आहे बाबा. आपल्याला जर असं वाटत असेल की आपली जीवनामध्ये कदर व्हावी, किंमत व्हावी, आपण काहीतरी केलं त्याचं एक्नॉलेजमेंट व्हावं, लोकांनी त्याला स्वीकारावं, तर सुरुवातीला आपण काय केले पाहिजेत, आघात सहन केले पाहिजेत. ते खोड उड्या मारते पण नंतर लाईनला येते. लोणी तडतड करतंय पण त्याचा सुंदर पुन्हा साजूक तूप बनतंय. तसंच आपलं जीवन असतं. आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी असे किती जरी अडचणी आल्या आणि किती जरी आघात आले तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आणि प्रयत्नामुळेच आपण काय होणार, यशस्वी होणार. करू द्या ना आघात, करू द्या, कितीही आघात करू द्या, ते सहन करा. जेवढे तुम्ही आघात सहन करू तेवढे तुम्ही काय बनणार, मजबूत होणार. तेवढी तुमची ताकद वाढणार, तेवढी तुमची सहनशीलता वाढणार. अगदी जीवनात यशस्वी होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत हे सांगणारी एका सुप्रसिद्ध इंग्रज कवीची कविता आहे, ती आपण आज या चर्चेला घेणार आहोत. तर त्या इंग्रजी कवीची कविता आज आपण चर्चेला घेणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे ट्राय अगेन बाय विल्यम शेक्सपियर. आपण शाळेत असताना सुविचार सांगतो, ट्राय टू ट्राय बट डिड नॉट क्राय. तसं कवी सांगतात, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. दिस इज अ लेसन यू शुड हीड. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear. For if you will preserve, you will conquer, never fear. Try again. तुम्हाला this lesson you should heed. हा लेसन तुम्ही धडा पक्का शिकून घ्या, लक्षात ठेवा. If you first don't succeed, पहिल्यांदा तुम्ही यशस्वी झालो नाही, काय हरकत नाही, नाहीतर नाही, पण काय करायचं, सोडून द्यायचं का नाही. ट्राय अगेन. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाही. जोपर्यंत आपण शर्यत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला जिंकण्याचे चान्सेस असतात. म्हणून ट्राय अगेन. कदाचित अपयशामुळे देन युअर करेज शुड अपियर. फॉर इफ इट विल प्रिझर्व. मन जर तुम्ही हिम्मत हारली नाही, प्रयत्न पुन्हा पुन्हा करत राहिलात तर तुमचं काय समोर येतं, करेज, तुमचं धैर्य समोर येतं, जे तुम्ही जपून ठेवलेलं आहे. अँड यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर. आणि एकदा का तुमच्याकडे करेज आहे, तुमच्याकडे धैर्य आहे, पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची तुमची क्षमता आहे, तर लक्षात ठेवा, यू विल कॉन्कर, तुम्ही जिंकणार, तुम्ही त्यांना पराभूत करणार. नेव्हर फिअर, घाबरू नका. काय करा, ट्राय अगेन. Once or twice, though you should fail, if you'd at last prevail. एकदा दोनदा तुम्ही अपयशी व्हाल, पण नक्कीच तुम्ही शेवटी पुढे जाणार, टिकणार, जिंकणार. काय करा, ट्राय अगेन. If you strive, it is not disgrace. Though we did not win the race. What should you do in that case? Try again. इफ यू स्ट्राइव्ह, आपण प्रयत्न करत आहोत. प्रयत्न करणे इज नॉट डिसग्रेस, ह्याच्यामध्ये कमीपणा नाही. दो वी डिड नॉट विन द रेस, जरी आपण रेस जिंकले नाही तरीही आपण प्रयत्न करत आहोत, त्याच्यामध्ये कमीपणा नसतो. आणि जेव्हा प्रयत्न करूनही यश येत नाही तेव्हा काय करायला पाहिजे, व्हॉट शुड डू इन दॅट केस, ह्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, पुन्हा एकदा ट्राय अगेन. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, तुम्हाला अपयश येते, तुमच्या लक्षात येते की आपला प्रयत्न कसा आहे, कठीण आहे, अवघड आहे बाबा, कसं करावं, ट्राय अगेन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. हा वेळ जो आहे ना, हा वेळ तुमचा रिवॉर्ड घेऊन तुमच्याकडे येणार आहे, तुमचं बक्षीस तुम्हाला देणार आहे. काळ कोणासाठी थांबणार नाही, कष्ट करणाऱ्याची कदर करणारा हा काळ आहे. म्हणून दिस टाइम विल गिव्ह यू रिवॉर्ड. दुसरं कोण देणार नाही. येणारी वेळ, काळ, येणारा काळ हाच तुम्हाला
तुमचं बक्षीस देणार आहे. म्हणून काय करा, तुम्ही ट्राय अगेन. पण कधी बक्षीस मिळणार आहे? जर तुम्ही प्रयत्न केला तर, जर तुम्ही पुन्हा पुन्हा ट्राय केला तर. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, वाय विथ पेशन्स शुड नॉट यू. बाकीचे लोक बघा कसे करतात, तसं तुम्ही सुद्धा तुमचा पेशन्स ठेवा, तुमची हिंमत ठेवा, तुमचं धैर्य ठेवा. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. फक्त एकच रूल, एकच नियम तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवा. कोणता? जस्ट ट्राय अगेन. फक्त काय करा? प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर असतो. जर प्रयत्न केला तर परमेश्वर सुद्धा मिळतो. असं म्हणतात की अरे अपनी शिद्दत से अगर ढूंढना चाहो तो ढूंढने वालों को खुदा भी मिल जाता है. देव हे मिळतो ना. तुम्हाला तर तुमचं साध्यच करायचंय, विशेष असं काही नाही. म्हणून काय करा? ट्राय अगेन. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. या ठिकाणी थांबूया. जगद्गुरु तुकोबारायाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय. रामकृष्ण हरी.